माझं नाव अंकिता आहे. माझं लग्न होऊन 6च महिने झाले होते आणि माझ्या नवऱ्याचा एक अपघात झाला. त्या अपघातामध्ये माझ्या नवऱ्याला चालता येत नव्हते. व्यवस्थित उठून बसता सुद्धा येत नव्हते. माझी हालत खूप खराब झाली होती. माझी रोज उठणारी आग कोण विझवणार या गोष्टीचा विचार डोक्यात येऊ लागला होता. लग्न झाल्यावरती नवऱ्याची प्रत्येक गोष्ट मी ऐकायची. माझे नवऱ्यावरती खूप प्रेम होते. त्यामुळे नवरा जो सांगेल त्या गोष्टीला मी कधीच नाही असं म्हणायचे नाही. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि डॉक्टरांनी नवऱ्याला सांगितले, तुम्हाला 6 महिने तरी उठून बसता येणार नाही आणि तुम्हाला सर्व काही घरी बसूनच आराम करावा लागेल. आणि माझं नुकतंच लग्न झाल्यामुळे आम्ही दोघेच नवरा बायको शहरांमध्ये होतो. नवऱ्याला माझ्या चांगला पगार होता आणि त्यामुळे आता नवऱ्याला 6 ते 7 महिने घरी बसूनच राहावं लागणार होतं. त्यामुळे त्याची नोकरी सुद्धा जाणार होती. मी खूपच काळजीत मध्ये पडले होते. मी हॉस्पिटलमध्ये नवऱ्याला घेऊन गेले होते. तेव्हा मला त्या ठिकाणी एक व्यक्ती भेटला आणि तो म्हणू लागला की यांना डॉक्टरांच्या औषधाने काहीच नाही होणार आणि तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी आयुर्वेदिक औषधे द्यायला सुरुवात करा. त्यामुळे एकतरी तुमचा पैसा सुद्धा वाचेल आणि तुमचे मिस्टर सुद्धा खूप लवकर बरे होतील. मी आतुरतेने त्या व्यक्तीला विचारू लागले, काय करायचं आणि ते औषधे कुठे भेटतील. तेव्हा त्या व्यक्तीने मला त्या औषधाचे नाव सांगितले. ते एका जंगलामध्ये भेटत होते. जंगल हे आमच्या घरापासून दूर होते आणि मला शेवटी ट्रेनचा प्रवास करून जावं लागणार होतं. मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी मला सकाळी सकाळी ते औषध आणायला जायचं होतं. मी नवऱ्याला सांगून सकाळी सकाळी लवकर औषध आणण्यासाठी घराबाहेर पडले. शहरात आल्यावर घराबाहेर पडणे माझी पहिलीच वेळ होती. या अगोदर मी घरामध्येच राहायचे. घराच्या बाहेर आजपर्यंत तरी मी कधी पडलेच नव्हते. मला आता बाहेरची दुनिया बघायला मिळत होती. मी रेल्वे स्टेशनला जाऊन पोहोचले. स्टेशनवरती खूप गर्दी होती. मी अशा गर्दीमध्ये आजपर्यंत कधीही गेलेले नव्हते. तरी सुद्धा मला माझ्या नवऱ्याची खूप काळजी होती. त्यामुळे मला आता हे सर्व काही करावाच लागणार होतं. मी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी खूप होती. त्यामुळे त्यात मी बाई असल्यामुळे लोक गर्दीचा फायदा घेऊन कुठेही हात लावत होते आणि त्यामुळे मला ट्रेनमध्ये चढणे खूप अवघड जात होते. आणि मी अगोदर दिसायला गोरीपान, त्यामुळे मला कोणीही माझ्या आंब्याला गच्च दाबून पिळून काढायच. त्यामुळे माझी धडधड वाढू लागली होती. असेच मी त्या ट्रेनमध्ये चढले. ट्रेनच्या डब्यामध्ये सुद्धा खूप गर्दी होती आणि तशीच मी ट्रेनमधून उतरून त्या व्यक्तीने सांगितलेल्या जंगलामध्ये पोहोचले. मला थोड्याच अंतरावर त्यांनी सांगितलेली वनस्पती मिळाली आणि ती घेऊन मी घरी आले. घरी येताना सुद्धा खूप लोकांनी मला पिळून काढलेलं होतं आणि माझ्या नवऱ्याने आजपर्यंत कधी सुद्धा एवढं कधी पिळून काढलं नव्हतं आणि त्यामुळे मला खूप त्रास होत होता. मी घरी येऊन माझ्या नवऱ्याला ती वनस्पती हातापायाला लावली आणि झोपायला सांगितले. नवरा झोपी गेला. असेच 5-6 दिवस निघून गेले. त्याच्याप्रमाणेच ट्रेनमध्ये जाताच मला तो रोज अनुभव येऊ लागला होता. आता मला नवऱ्याचे तर सुख कसले नव्हतेच. मला हे ट्रेनमध्ये जायला आणि लोकांची गर्दी मला खूप आवडू लागली होती. त्यामुळे मी रोज त्या गर्दीचा फायदा घेत होते आणि मला सुद्धा खूप छान वाटत होते. मला सुरुवातीला त्या गोष्टी खूप राग यायचा, पण आता दिवसेंदिवस मला त्या गोष्टी खूप आवडत होत्या. आता मी रोज ट्रेनमध्ये जात असताना फक्त लेडीज जीन्स घालून जायचे. आतमध्ये काहीच नाही, वर सुद्धा टॉपच राहायचा. त्यामुळे मला नवऱ्यात सुख घरी तर मिळतच नव्हते, पण ट्रेनमध्ये गेल्यावरती मी गरम व्हायचे. कधी कधी कोणा हे एवढे जोराने पकडून धरायचे. त्यामुळे माझ्या मागून सुद्धा मला खूप छान वाटायचे. मी आजपर्यंत घराबाहेर कधी पडलेली नव्हती. त्यामुळे मला ही बाहेरची दुनिया मस्त वाटत होती. मला आता हे सर्व होत 1 महिना झाला होता, पण माझ्याकडे काही उत्साह आणि माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. तरी सुद्धा यातच समाधान मानून राहायचे. ज्यावेळी नवरा ठीक होईल त्यावेळी मात्र त्याला काही मोकळे सोडायचं नाही म्हणून ठरवलं होतं. मला आता वनस्पती शोधण्यासाठी खूप जंगलामध्ये जावं लागायचं आणि एका दिवशी मी शोधत शोधत खूप जंगलाच्या आतमध्ये गेले, तरी सुद्धा काही वनस्पती मिळत नव्हती. मला त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक माणूस होता आणि तो पूर्णपणे तिथे मला उघडा दिसत होता. मी ते दृश्य लांबूनच पाहत होते आणि त्याचं लोबत असलेला त्यांचा बाबूराव दिसत होता. तो खूप लांब होता. माझे डोळे ते पाहून विस्फारले होते आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
कारण आजपर्यंत एवढा मी कधी पाहिलाच नव्हता. तो एवढा मोठा होता. तो काहीतरी डोळे बंद करून ध्यान करत होता आणि मी ते पाहून माझ्या आंब्यांना मी चोळू लागले होते. मला त्या क्षणाला काहीच कळत नव्हते. मला असं वाटू लागलं होतं त्याच्या जवळ जावा आणि त्याला स्पर्श करावा. मला तो नंतर कधी भेटेल का नाही इथपर्यंत मी ते पाहून आतुरली सारखी झाली होती. माझं ते पाहूनच पाणी गळाला होता. मी पटकन त्या ठिकाणची वनस्पती घेतली आणि तिथून निघून घरी परत आले. माझ्या डोक्यात माझ्या डोळ्यासमोर ते चित्र दिसत होतं. मी खूपच त्याच्या प्रेमात पडले होते. मला त्याचं सुख अगोदरच मिळत नव्हतं, त्यामुळे मला हे करावं लागत होतं. माझी त्या दिवशी रात्रभर चिमणी झोपलीच नाही. कधी एकदाची सकाळ होईल आणि कधी एकदाची मी जाऊन ते पाहीन असं झालं होतं. आणि मी सकाळी सकाळी उठून रोजच्या प्रमाणे निघून गेले आणि मला ते आज खूप जवळून पाहायचं होतं. आणि आज तो मला तिथे काही दिसतच नव्हता. म्हणून मी तर पूर्ण झोपडीच्या जवळ गेले तेव्हा तो आत मला झोपलेला दिसला. आणि तो त्या ठिकाणी उघडाच पडलेला होता. पण त्याचा बाबूराव मात्र जशाला तसा उभा होता. जणू काय तो दिवस रात्र असाच राहतो की काय असं वाटू लागलं होतं. आणि मी त्या ठिकाणी जाताच मला खूप हृदयात धडधड वाढू लागली होती. माझ्या चिमणीला आता काहीतरी वेगळंच होत. तिला ते पाहून आता राहवत नव्हतं. म्हणून मी त्याला स्पर्श केला, पण मला त्या व्यक्तीने काहीच बोलले नाही आणि त्याने पाय सरसावले. मला समजलं होतं की त्या व्यक्तीला मी आले आहे. हे कळालं आहे. त्याने पाय दूर करतात मी त्यावर तुटून पडले. मग वर बसून कार्यक्रम सुरू झाला आणि मला खूप आनंद येऊ लागला होता. मी आजपर्यंत जीवनामध्ये असं कधीही विचार केलेला नव्हता. फक्त एक मौज मस्ती म्हणून मी ट्रेनमध्ये असं काही करायची. पण माझ्या मनात हा इथपर्यंत जाण्याचा कधीही विचार नव्हता. आणि मी त्याच्यासोबत अर्धा तास खेळत बसले होते आणि नंतर तरी सुद्धा त्याचे काही कुठूनही पाणी लिकेज झालं नाही. मी घरी परत आले तेव्हा मी घरात जातेच तोपर्यंत मला घरात कोणाचे तरी पायाचे आवाज ऐकायला आले आणि माझ्या नवऱ्याच्या रूम मध्ये मला कोणीतरी गेल्यासारखे मला वाटले. पण घरात मी नसताना दुसरे कोण येईल म्हणून मी आत रूम मध्ये गेले तर मला त्या ठिकाणी फक्त मला नवरा झोपलेला दिसला. पण माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसलं होतं की नवऱ्याच्या रूम मध्ये कोणीतरी गेला आहे. मी आता नवऱ्याला औषध आणून 2 महिन्यापासून द्यायचे, पण नवऱ्याच्या तब्येतीमध्ये कसलाही सुधार होत नव्हता. मला रूम मध्ये कोणीतरी गेल्याचा मला भास झाला होता. मी विचारात पडले. माझ्या नवऱ्यावर मला शक येऊ लागला होता आणि दुसऱ्या दिवशी मी नवऱ्याला सांगून बाहेर घराच्या पडले आणि मी आज वनस्पती आणायला न जाता मी परत घरात आले तेव्हा मला नवऱ्याचे रूम मधून आवाज येऊ लागला आणि मी रूम मध्ये जाऊन पाहते तर नवऱ्याच्या वर माझ्या शेजारची रुपाली झोपली होती. दोघांच्या गप्पा गोष्टी कार्यक्रम चालू होता आणि मी ते पाहून मी हादरून गेले. तेव्हा नवरा अचानक जाग्यावरून उठला आणि म्हणू लागला, तू कधी आली? तेव्हा तो उठून माझ्याजवळ येऊन पाया पडू लागला. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं आणि माझ्या नवऱ्याने मला धोका देऊन हे सर्व काही केले होते. नवऱ्याला उठता सुद्धा येत नव्हते, पण तो माझ्या समोर पलंगावरून उठून माझ्या जवळ आला आणि मला सॉरी सॉरी म्हणून लागला. पण नवरा लवकरात लवकर ठीक होण्यासाठी मी किती कष्ट घेत होते आणि त्याने माझ्यासोबत असं धोका दिला. लगेच माझी बॅग भरून परत माझ्या घरी आले. हे सर्व काही गोष्टी त्यांना सांगितल्या आणि माझ्या सासू सासरे आम्हा दोघांनाही गावाकडे बोलावून घेतले आणि शहरात जाऊन राहायचं नाही म्हणून सांगितले. माझ्या नंतर लक्षात आलं की हे सर्व प्लॅन माझ्या नवऱ्याने त्या शेजारच्या रुपालीला भेटण्यासाठी केलेला होता. त्यानेच मला घराच्या बाहेर काढायला भाग पाडले आणि मी घराच्या बाहेर पडल्यावर ती त्या दोघांना आत घरामध्ये कार्यक्रम करायला सोबत जात होता. पण मी सुद्धा नवऱ्याच्या पाठीमागे असं काही कृत्य केलं होतं, त्यामुळे मलाही माझ्या नवऱ्याला माफ करण्यामध्ये भाग पडावं लागत. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.